आपल्या शेतमळ्यातील हे 2 प्रकारचे आंबे उतरवून आणलेले आहेत आणि आपल्याला घरच्या घरी हे पारंपरिक पद्धतीने कसे पिकवायचे तर मी 2 पद्धती तुम्हाला दाखवणार आहे। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर शेतातून आणलेला आंबा पहिला असा जमिनीवर पसरून द्यायचा, त्यावर खूप असा चीक असतो, तर तो चीक आहे ना सुकल्यानंतर आपल्याला ओल्या कापडाने पुसून घ्यायचा आणि नंतर आपल्याला त्यामधले जे खराब आंबे आहेत आणि जे जखमी झालेले आंबे आहेत ते सर्व आपल्याला बाजूला काढायचे आहेत आणि कच्चे आंबे ही बाजूला काढायचे आहेत। जो आंबा पाडी लागला किंवा पिकण्यासारखा झालेला आहे तोच आंबा आपल्याला पिकवायचा आहे। तर आता हे सर्व आंबे मी ओल्या कापडाने पुसून घेतलेले आहेत। तर त्याचा चीक पुसून घेतल्यानंतर आपल्याला हे आंबे आता पिकायला टाकायचे आहेत। नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। आपल्या शेतमळ्यातील हा तोतापुरी आंबा आणि हा जो गावरान आंबा आहे ना, तर आज आपण उतरून घेतलाय। तर आज आहे ना वातावरणात खूप बदल झाला होता, तर म्हटलं वारं वावदन येऊन या सर्व कैऱ्या आहे ना पडून जात्या आणि मस्त असा पाडायला लागलेला आहे पहा हा आंबा पण। तर पहा असा पिवळा पाड झालाय आता। तर असा पाड झाल्यावरच आहे ना आंबा उतरायचा आहे। एका बाजूने जरी आपल्याला हिरवा दिसत असला ना तरी पण तो आतून आहे ना पक्व झालेला असतो आणि थोडा 2 दिवस जरी आपण हा पिकायला घातला ना लगेच पिकत असतो। तर मैत्रिणींनो, आज आता आपण लावणार आहोत घरगुती आंब्याची आडी। तर मी आज आहे ना आपल्या शेतमळ्यातील हा तोतापुरी आंबा ही उतरून आणलाय। तर हा आंबा आहे ना जरा उशिराच पिकतो, जून महिन्यामध्ये हा आंबा आहे ना सहसा पिकतो, पण जर हा आंबा उतरून जर पिकायला घातला ना तर तो आहे ना छान पद्धतीने पिकतो आणि खूप असा गोड आंबा आहे हा। तर याला हापूस पण म्हणतात आणि एक किलो मध्ये हे फक्त 3च आंबे बसतात पहा असे। तर खूप छान असा आंबा आहे तो आणि हा आहे ना गावरान आंबा आहे पहा। आपल्या शेतमळ्यातला खूप मोठं झाड आहे, उंच झाड आहे आणि गावरान आंबा आहे। तर हा आंबा आहे ना आंबट गोड आहे, पिकल्यानंतर खूप गोड होतो आणि थोडं आहे ना कच्चा आहे तोपर्यंत आंबट लागतो, पण पिकल्यानंतर एकदम गोड मस्त होतो आणि याचा आमरस पण खूप छान केसरी रंगाचा होतो पहा। तर हा पण आंबा आहे ना खूप छान आहे। तर याची पण मी आढी लावणार आहे। तर ती कशी लावायची घरगुती पद्धतीने हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। मैत्रिणींनो, बाजारामध्ये जे आंबे मिळतात ना तर ते केमिकलने पिकवलेले असतात, विषारी पदार्थाने पिकवलेले असतात। तर आपल्याला घरगुती पद्धतीने आंबे पिकवण्यासाठी ना आता पहा मी इथे एक कॅरेट घेतलंय आणि ह्या कॅरेटमध्ये आपण आंबे ठेवणार आहोत। तर आता पेपर घेतलेले आहेत पहा। तर हे पेपर आहे ना असे आपल्याला लावून घ्यायचे कॅरेटला। तर असे आहे ना पेपर कॅरेटला लावून घेतल्यानंतर आहे ना इथं आतमध्ये पण आपल्याला एक पेपर टाकायचा आहे मस्त जवळजवळ। तर पहा असं केलंय मी आता तयारी कॅरेटचं आणि यामध्ये आपल्याला आहे ना आता हे आंबे आहे ना मी पूर्ण असे आहे ना कपड्याने पुसून घेतलेले आहेत, कारण याच्यावर आहे ना आपण गुणीमध्ये आंबे घेऊन येतो शेतातून ना तर याच्यावर खूप असा चिक असतो। तर हा पूर्ण असा कापडाने पुसून घेतलेला आहे। तर हे आंबे आहे ना अशा पद्धतीने ना इथं ठेवायचे पेपर मध्ये। तर कॅरेट मध्ये पहा अशा पद्धतीने ना आंबे सगळे लावून घ्यायचे। तर जुन्या पद्धतीने ना पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या भुसामध्ये पण आंबे मस्त असे पिकत होते, पण आता आपल्याकडे गव्हाचं भुस उपलब्ध नाही, तर त्यामुळे हे अशा पद्धतीने पहा आंबे पिकवायचे। पण आता हे आंबे आहे ना सगळे यामध्ये मांडून घेतले आणि हे ना पाड आहेत पहा पिकलेले। तर पिकलेले पाड आहे ना आपल्याला यामध्ये असे ठेवायचे, अशा पद्धतीने इथं ठेवायचे आणि या आंब्यावर आहे ना व्यवस्थित असं झाकण टाकून द्यायचंय। तर हे जे आपण पेपर लावलेले आहेत ना तर हे पेपरच आपल्याला असे टाकून द्यायचे यावर। तर हा पेपर पण आहे ना याच्यामध्ये ठेवून घ्यायचा बघा असा।
करून घे व्यवस्थित आहे ना, पेपर ठेवून घेतला ना पहा, तर याच्यावर आपल्याला पुन्हा आंब्याचा एक थर देता येतो. आता पुन्हा याच्यावर आहे ना अशा पद्धतीने एक थर लावून घेतलाय आणि हा पिकलेला आंबा परत यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे. आणि हे आहे ना तर आपल्याला पॅक करून घ्यायचे पहा. अजून पेपर आहे ना याच्यावर टाकून द्यायचे. आता हे आंबे पिकायला साधारण आहे ना 5-6 दिवस तरी लागणार आहे. तर हे आंबे पिकल्यावर आपण पाहूया. तर अशा पद्धतीने ना घरगुती आंबा आपल्याला पिकवायचा आहे शेतातला. तर एकदम ओरिजिनल पद्धतीने हा आंबा 5-6 दिवसामध्ये मस्त असा पिकला जातो. तर आता आपण पाहूया हा जो तोतापुरी आंबा आपल्याकडे आहे तर हा कशा पद्धतीने पिकवायचा आहे. तर हा तोतापुरी आंबा आहे ना आपण तोडतानाच त्याला आहे ना अशी दांडी ठेवायची बरं का, म्हणजे तोंडाला आहे ना आंबा काळा होत नाही. तर पहा अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माहित आहे का, आंबा पिकताना ना इथिलीन वायू या आंब्यामध्ये तयार होत असतो. तर हा एक वनस्पती हार्मोन आहे आणि आंबा पिकल्यानंतर आंबा पिवळा होतो, मऊ होतो आणि त्यामधला रस मोकळा होतो. तर इथिलीन वायूमुळं हे सर्व आंबे पिकत असतात. पेपरच्या कागदामध्ये गुंडाळायचं आहे. पेपर मध्ये गुंडाळून असा आहे ना आंबा ठेवायचा आहे आपल्याला. तर 8-15 दिवसानंतर हा आंबा आहे ना एकदम पिवळा जर्द होतो आणि इतका गोड आंबा आहे ना हा. तर मस्त असा आंबा आहे आणि कापून खायला पण छान आहे एकदम. तर एक आंबा जर कापून खाल्ला ना तर पुन्हा माणूस जेवणारच नाही असा आंबा आहे हा. तर मैत्रिणींनो, इथं पहा आता कॅरेट मध्ये पण आंबे पिकायला ठेवलेत आणि हा जो हापूस आंबा आहे तो मी आता इथं कागदामध्ये गुंडाळून पिकायला ठेवलाय. तर आपण पाहूया आता हे आंबे किती दिवसांनी पिकतात. तर आंबे पिकल्यानंतर मी तुम्हाला जरूर व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. तर आता हे राहिलेले आंबे मी पिकायला घालते. तर तुम्हाला दाखवते मी एकदम सोप्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने आंबे मी कसे पिकायला घालते. तर अगोदर जो आंबा उतरवला होता ना तर त्याची आडी आहे ना पहा अशा पद्धतीने लावली होती. आणि हे पण आंबे आहे ना छान असे पिकतात पहा. तर खाली आहे ना काहीतरी गरम कपडा टाकायचा आणि वरून पण त्याच्यावर गरम कपडा टाकायचा. तर पहा हा पण आंबा पिकलेला आहे. तर सुरुवातीला हा आंबा उतरवला होता आम्ही, हिरवाच कलर याला, पण आतून आहे ना एकदम मस्त असा होतो हा आंबा. तर आता मी जे राहिलेले आंबे आहेत ना ते सर्व इथं ठेवून देणार आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण आंबे पिकायला ठेवतो ना त्याखाली गव्हाचं भूस ठेवलं जातं. पण मी इथं आता गरम कापड या आंब्याच्या खाली टाकलेलं आहे आणि त्यावर अशा पद्धतीने हे आंबे पसरवलेले आहेत. तर मैत्रिणींनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे काहीही विषारी वायू न वापरता घरगुती पद्धतीने आंबा कसा पिकवायचा. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. आणि आंबा पिकल्यानंतर नक्की तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आंबे पसरून दिल्यानंतर मी याच्यावर आहे ना हे गरम कापड टाकलेलं आहे, ही रग टाकलेली आहे. तर ही उंची रग असल्यामुळं एकदम गरम अशी आहे. तर आता हे पाड आहेत मी वेगळे काढले होते, पण या कॅरेटमध्ये मुद्दामच ठेवले कारण या पाडाच्या वासाने ना जे खालचे जे आंबे आहेत ना ते सुद्धा पिकतात, कारण त्यामध्ये इथिलीन गॅस तयार होतो. तर आता मी हे सर्व असं झाकून ठेवलं आहे आणि इकडं पण हे आंबे अशा पद्धतीने झाकून ठेवलेत.